नमस्कार, रुपाली राजाध्यक्ष बोलते। कसे आहात आजोबा? आजोबा कसे आहात? मी ठीक आहे। तुम्ही मला फोन केला? तुमच्या भल्यासाठीच फोन केलाय। खरं तर येऊनच भेटणार होते, पण नाही जमलं, सॉरी। पण काय झालंय? तुमची परिस्थिती माहिती आहे ना मला। तुम्हाला काही पैसे हवे असतील तर सांगा, मला काही मदत हवी असेल तर सांगा, अगदी आनंदाने करेन। हां? नाही, नकोय। नक्की? हो, खरंच काही नकोय मला। धन्यवाद, मी ठेवतो फोन। ए थेरड्या, फोन ठेवलास ना तर घरात घुसून मी तुला। पैशाची गरज नाहीये? नाहीये गरज पैशाची? मग स्वतःच्या नातीला राजाध्यक्षांच्या घरी विकायला कशाला ठेवलंय? एवढंच आहे ना तर तिला विहिरीत ढकलून दे, नकोशी झालीये ती तर। कळलं? हो, काय बोलताय तुम्ही? कसली भाषा? आबा, अहो कोणाचा फोन आहे? हे बघा आजोबा, मी काय सांगते ना ते शांतपणे ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा। अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचा विचार सुद्धा करायचा नाही। तुमच्या घरातली एक तर वरती पोचलीच आहे। जर स्वतःच्या लायकीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवाल ना तर उरलेल्या तिघांनाही वरती पोचवेन मी, कळलं? त्यामुळे अद्वैत आणि नेत्राचं लग्न होणार नाही, ते तुम्ही थांबवायचं। काय करायचं, कसं करायचं, कुणाशी बोलायचं, कुणाला थांबायला सांगायचं हे तुमचं तुम्ही बघा। पण जर का असं झालं नाही तर मग तुम्ही आहात आणि मी आहे। काय चाललंय? काय चाललंय? पाणी का ओततोय? पुसायला लागेल ना मला। पुस मग, पुस। तिला मनापासून तुझ्याशी लग्न करायचंय। तू टेन्शन नको घेऊस, मी बाबांशी बोलेन यावर। जर त्यांनी मला खोटं सांगितलं असेल ना तर। खोटं काहीच नाहीये। असं वाटतंय मी स्वप्नात जगतोय। अचानक ही रियालिटी समोर आली आणि मी जागा झालो। नेत्राबद्दल ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी कधीच विचार केला नव्हता। मी तिला फक्त माझी खूप जवळची मैत्रीण मानायचो। मैत्रीपासून सुरू झालेलं आमचं नातं आता अशा एका वळणावर आलंय की पुढे काय होईल खरंच काही कळत नाहीये। खरंच काहीच कळत नाहीये। आईने मुलींचे फोटो दाखवले तेव्हा माझी नाही म्हणण्याची इंटेन्सिटी आता कुठे गेली? बाबांनी मला नेत्राबद्दल विचारल्यावर मी तेवढ्याच ठामपणे नाही का नाही म्हणू शकत आहे। असं का होतंय? नेत्रामध्ये काय कमी आहे? काहीच नाही। ती ज्यासाठी माझ्यासोबत माझी सावली बनून राहते त्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये, तरी नेत्रा 24 तास माझ्यासोबत असावी, माझ्या डोळ्यांसमोर असावी असं का वाटतंय मला? वाटणार, थोडं अवघडल्यासारखं वाटणारच। हे सगळं अपेक्षितच नव्हतं, त्यामुळे थोडं अवघडून जायला होणारच ना।
पण हा सुद्धा विचार करायला हवा की अद्वैत साहेबांपेक्षा जास्त कोण समजून घेऊ शकतं मला या जगात. नाही, जर आमचं लग्न व्हावं हेच नियतीच्या मनात असेल तर मग ते मी मान्य करायलाच हवं. अद्वैत साहेब मला आवडतात का हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारते तेव्हा त्याचं उत्तर हो असंच मिळतंय. त्यामुळे जर अद्वैत साहेबांशी लग्न होणार असेल तर मी स्वतःला या नियतीच्या प्रवाहात झोकून द्यायला तयार आहे. माझ्यासाठी दिवसेंदिवस परिस्थिती वाईटच होत चालली आहे. नेत्राच्या आजोबाला धमकी दिली असली ना तरी हे लग्न थांबवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायला हवं रुपाली. कारण हा बिंडोक राजाध्यक्ष आणि त्याची ती लेचीपेची गँग ना प्रयत्न सुरूच ठेवणार. आजच अद्वैत समोर काहीतरी तमाशा घालायला हवा. बंटीचा व्याप नसताना तर एव्हाना काय काय करून मोकळी झाले असते मी. जमिनीतून कसा काय निघणार ग्रंथ? पण बंटी असं का म्हणत होता? ग्रंथाच्या बाबतीत त्याला कसं कळलं? ग्रंथ जागेवर असेल ना? झाडं जागच्या जागी आहेत. सगळं व्यवस्थित आहे म्हणजे ग्रंथ हातच असणार. नशीब माझं एवढं तरी माझ्या मनासारखं घडलंय. आत्ता येतेस? इतका वेळ बाहेर होतीस अद्वैत बरोबर? कसा गेला मग दिवस तुमचा? कुठे गेला होतात? का ऑफिसमध्येच होता? अगं पर तुमच्या लग्नाचं काय ठरलं? मी तारीख ठरली का? तू बोलत का नाहीयेस? अगं हे सगळं शेअर करू शकतेस तू माझ्याशी. आपण नको बोलूया याविषयी. नेत्रा, आलीस का? आज सबंध दिवस अद्वैत बरोबरच होतीस ना? सगळ्यांची इच्छा आहे नेत्राच या घरची सून व्हावी. बरं, आज अद्वैतशी काही बोलणं झालं का? नाही, काही हरकत नाही. अगं लग्न काय आज ठरलं आणि उद्या झालं असं थोडंच असतं. वेळ घ्या आणि वेळ द्या एकमेकांना. मी अद्वैतशी बोलतेच, पण तुम्ही बराच वेळ एकत्र असताना बोला एकमेकांशी. मी सुद्धा हिला आता हेच सांगत होते. आणि बरं का नेत्रा, तुला माहितीये का हे आत्ता जे सगळं छान चाललंय ना ते इंद्राणीमुळेच.
तिनेच मला सांगितलं होतं की या घरात शुभकार्य घडायला हवंय. शुभकार्य पार पडलं तर या घरात सुख समृद्धी येईल. ऐकतेस ना आजी काय म्हणतायत ते? आणि तू माझ्याशी ह्या विषयावर बोलणं टाळत होतीस आत्ता. अगं जरा नव्या गोष्टी घडतायत ना म्हणून बावरली असेल. हो ना नेत्रा? बर, मी निघते, अद्वैतशी बोलते. बोलू ना? कधीच कळलं नाही हे पैंजण कोणाचं आहे. कधीच कळलं नाही कोण होती ती जिच्यामुळे माझा जीव वाचला. नेहमी वाटायचं हे पैंजण जिचं आहे तीच माझी लाईफ पार्टनर असेल. मला माहित नाही पुढे माझ्या आयुष्यात काय काय होणार आहे, पण तू भेटायला हवी होतीस. आधी उशीर झाला का यायला? काम होतं ऑफिसमध्ये जरा आज. म्हणजे पूर्ण वेळ नेत्रा होती का तुझ्या बरोबर? बाबा नव्हते ना ऑफिसमध्ये, मग थांबली होती माझ्या बरोबरच. कोणाला कसं समजावू ना तेच कळत नाहीये मला. काय झालंय? तुला कळत नाहीये का आधी? असं का बोलतेस तू? षडयंत्र रचलं जातंय. शेखर आणि नेत्रा मिळून. ऐक ना, तू प्लीज गैरसमज नको करून घेऊस. सगळं आधीसारखं नीट होतंय आता. खूप बदलल्यात गोष्टी. नेत्रा बरोबर लग्न करण्याचं नक्की केलंयस का तू? तसं काही नाहीये ग. आधी तुझी फसवणूक होतीये. तुला कळत नाहीये का मी काय म्हणतेय ते? तू हे पैंजण तिने तुझ्याकडे का दिलं? हे एकच पैंजण आहे ना? हो, पण मग हे नेत्राचं पैंजण आहे ना? मग तिने तुझ्याकडे का दिलंय? नेत्राचं? तुझी फसवणूक होती आधी. कळत नाहीये का तुला? तिच्या गोष्टी तुझ्याकडे काय येत आहेत? कळतंय का आता तरी मी काय म्हणते ते? पैंजण तुझ्याकडे कसं आलंय? हा? आई, मी आलो, आपण बोलूयात नंतर. नाही, अजून अद्वैतने स्पष्टपणे होकार दिला नाहीये. अरे पण का नाही? म्हणजे तू बोललायस ना व्यवस्थित त्याच्याशी? हो, त्याला मी व्यवस्थित समजावलंय, पण त्याच्या होकाराचीच वाट बघतोय मी. आलाच अद्वैत. आधी
अरे काही विचार झाला का तुझा? तुला माहितीये ना, घरात शुभ कार्य पार पडलं तर या घरात सुख समृद्धी येईल, सगळं व्यवस्थित होईल. म्हणून तू उत्तर द्यायला उशीर नको करूस. आणि तुझ्या लक्षात आलं का, नेत्राचं आणि तुझं नातं जुळतंय याची चाहूल या घराला लागली काय? या घरात अगदी आनंदी वातावरण तयार झालंय. मग तुमचं दोघांचं लग्न झालं तर किती आणखीन छान होईल ना. रुपालीच्या बाबतीतही सगळं छान घडतंय. मला आधी पटत नव्हतं, पण आता जाणवते की नेत्रासारखी गुणी मुलगी, तुमच्या आजकालच्या मुलांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बेटर हाफ, शोधून सापडायची नाही. हो की नाही शेखर? हो तर. आई काय सांगते कळतंय ना तुला? सगळं कळतंय त्याला. आता लवकरच तो निर्णय सांगेल. का रे आधी बोलत का नाहीयेस? मी जरा आलो नेत्राला भेटू. बघ, तू काही काळजी करू नकोस. आपल्या घरात शुभ कार्य पार पडावं ही परमेश्वराचीच इच्छा आहे. आणि नेत्राच्या आणि अद्वैतच्या लग्नाची गाठ तर त्यांनीच बांधली आहे. ते आता तोच बघेल पुढे आणि कसं काय करायचं ते. नेत्रा, साहेब, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. मी आलेच हं जरा. काय झालं? तुझं पैंजण कुठे आहे? पैंजण हा, तुझं पैंजण आहे. दाखवशील? हे माझं पैंजण आहे. पण साहेब, तुमच्याकडे म्हणजे
मी बरसाईला होते ना, बरसाई किंवा बाबूशी कुठेतरी होते तेव्हा हरवलं होतं. पण हे हरवलं तेव्हा तुम्ही मला भेटलाही नव्हता. मग हे तुमच्याकडे मी खूप शोधत होते. मी सुद्धा खूप शोधलंय तुला नेत्रा. मला माहित नव्हतं मी जिला शोधतोय ती तूच आहेस.